नमस्कार मंडळी, रॉयल मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज एक मोठी अपडेट आली आहे की लाडक्या बहिणीसाठी सरकारने तिसऱ्या हप्त्याच्या तारखेची घोषणा केलेली आहे. त्यामुळे आपल्याला जर ह्याआधी 2 हप्ते मिळाले नसतील तरीसुद्धा आपल्याला येणाऱ्या 29 तारखेला टोटल 3 हप्त्याचे मिळून असे 4,500 रुपये आपल्या अकाउंटला जमा होणार आहेत. याच्या संदर्भात सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या अन्य मैत्रिणीसोबत हा व्हिडिओ शेअर करा. तर आत्ताच नवीन आलेल्या माहितीनुसार आपल्याला असं सांगण्यात येत आहे की येत्या 29 सप्टेंबरला हा हप्ता आपल्याला भेटणार आहे आणि याचा मोठा कार्यक्रम रायगडमध्ये होणार आहे. रायगडमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात राज्यातील सर्व महिलांना आता तिसरा हप्ता भेटणार आहे, अशी नवीन अपडेट देण्यात आलेली आहे. तरीसुद्धा ज्या महिलांनी आतापर्यंत अर्ज केले नसतील त्यांनी 30 सप्टेंबरपर्यंत आपले अर्ज भरून घ्यायचे आहेत. आता नवीन माहितीनुसार आपल्याला असं सांगण्यात आलं आहे की राज्यातील 2 कोटी महिलांना येणाऱ्या 29 तारखेला आपल्याला जवळजवळ ज्या महिलांना पहिले 2 हप्ते भेटलेत अशा महिलांना आता फक्त 1,500 रुपये मिळणार आहेत. परंतु ज्या महिलांना आतापर्यंत एक पण हप्ता भेटला नाही अशा आणि अर्ज मंजूर झालेत अशा महिलांना 4,500 रुपये सरकार DBTच्या माध्यमातून ट्रान्सफर करणार आहेत. तरी आपण आतापर्यंत अर्ज भरला नसेल तर कृपा करून लवकरात लवकर अर्ज भरून ह्या योजनेचा फायदा घ्यायचा आहे. तर या योजनेची अंतिम दिनांक आहे ती 30 सप्टेंबर आहे. 30 सप्टेंबरपर्यंत आपण ऑनलाईन पद्धतीने किंवा घर बसल्या किंवा एखाद्या आपल्या अंगणवाडीमध्ये जाऊन आपण अर्ज भरू शकणार आहात, याची आपण नोंद घ्यायची आहे. तर आता लेटेस्ट माहितीनुसार आपल्याला असं कळलं की 29 सप्टेंबरला तिसरा हप्ता सरकार वितरित करणार आहे. याचा मोठा कार्यक्रम रायगडमध्ये होणार आहे. याची सर्व महिला भगिनींनी नोंद घ्यायची आहे आणि येणाऱ्या 29 तारखेला आपल्याला हा हप्ता नक्की भेटेल. यासाठी आपले आधार कार्ड, बँक सीडिंग केलं आहे की नाही एकदा पुन्हा चेक करा. आपला अर्ज अप्रूव्ह झाला असेल, 2 हप्ते जर आपल्याला भेटले असतील तर आपल्याला 1 हप्ता आता येणारा 1,500चा भेटेल. जर आपल्याला काहीच भेटलं नसेल तर आपल्याला 4,500 रुपये भेटणार आहेत, याची नोंद घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र.